नमस्कार मित्रांनो, तुमचं डबल एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. सर्वांनी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लगेच करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आर्यन जेलमधून पळून आलेला आहे. कारण आता आर्यन जेलमधून पळून आला, कारण ते इन्स्पेक्टर, ती नवीन इन्स्पेक्टर आली होती ना, तिच्या तावडीतून आता आर्यन पळून आलेला आहे. कारण आर्यनच्या मनामध्ये एकच आता सत्य आणि मंजूचं लग्न होणार. तर सत्याला मंजूला उष्टी हळद लागलेली आहे, एकमेकांची उष्टी हळद लागलेली आहे. तर सत्य म्हणतो मंजूला, मंजू उखाणा घे. आणि मग सत्या मंजू म्हणते, नाही ना, मी लग्न झाल्यावरती उखाणा घेईन. तर सत्या काही मंजूला सोडत नाही आणि मंजूने उखाणा घेतला. आणि मग सत्य म्हणतो, चला वाघमारे, सर्वजण बाहेर आपली वाट बघत आहे. तर मग मंजू सत्याला डबल अडवते, मग म्हणते, तू बी आता उखाणा घे, कारण तुझा माझ्या जीव नाही का. तर खरं तू तुझ्या मनापासून लग्न होत असेल तर तू बी माझ्यासाठी उखाणा घे. तर सत्यानं बी उखाणा घेतला आणि ते सर्वजण म्हणजे सत्य आणि मंजू दोघं जण खाली आलेले आहे. तर मित्रांनो, आता इकडं आर्यन जेलमधून पळून आला, की आर्यन आला जेलमधून पळून आला आणि मंजूवरती बंदूक ताणून उभा राहिलेला आहे. कारण मंजूला म्हणतो, मंजू तू माझी नाही होऊ शकली तर कोणचीच नाही होऊ शकत, असे आर्यन मंजूला म्हणतो. तर मित्रांनो, मंजूला असं म्हणतो तर मंजू काही घाबरत नाही, सत्य बी काही घाबरत नाही. तर आपले चित्रकार काका हे सर्व फॅमिली, मंजूची फॅमिली म्हणजे सत्याची फॅमिली सर्वजण बघत असतात. कारण आता आर्यन काय वेगळा प्लॅन करणार, म्हणजे आर्यनचा डाव काय असणार आहे वेगळा. तर मित्रांनो, मग आर्यनला इन्स्पेक्टर मंजू आपलं अटक करते आणि जेलमध्ये घेऊन जाते. तर ती दुसरी इन्स्पेक्टर राहते, ती इन्स्पेक्टर सगळ्याला म्हणते, तुम्ही फक्त मागच थांबा, आम्हाला आमचं कर्तव्य निभू द्या, अशी म्हणते. तर मित्रांनो, आता आर्यनला जेलमध्ये घेऊन इन्स्पेक्टर मंजू निघाले आहे. आता जेलमध्ये गेल्यावर इन्स्पेक्टर मंजू आर्यनला मारणार का. तर इन्स्पेक्टर मंजू जेलमध्ये आर्यनला टाकणारच नाही, कारण त्याला आता वेगळ्या ठिकाणी येऊन सोडून देणार आहे. कारण त्याला एक मोका देणार आहे, कारण तो आता हे गुन्हेगारी क्षेत्रात उतरू नको, असं आर्यनला आपली इन्स्पेक्टर मंजू सांगणार आहे. कारण आता आर्यननं ऐकलं तर बरं आहे, नाहीतर बादमध्ये आर्यनला मोठी शिक्षा होऊ शकते. कारण तुम्हा सर्वांना माहिती आहे, आता इन्स्पेक्टर मंजू ही वेगळा प्लॅन आणि वेगळ्या वळणावर पोहोचलेली आहे. तर वेगळ्या वळणावर आता मालिका चाललेली आहे, कारण त्या मालिकावरती असं काही घडणार आहे की वेगळ्या वळणावर मालिका आता जाणार आहे इथून पुढं. तर मित्रांनो, ह्या मालिकामध्ये असे प्रोमो दाखवतात की आपल्याला आता सत्य आणि मंजूचं लग्न होणार. पहिल्यांदा प्रोमोमध्ये दाखवलं की आता आर्यनचं आणि मंजूचं लग्न झालं, असं काही आपल्याला सांगत होते. तर आता सत्य आणि मंजूचं लग्न होणार, साताऱ्याच्या वाघांचं पुन्हा एकदा लग्न होणार. तर मित्रांनो, आता सत्य बी घरी आला म्हणून सत्याचे आईवडील खूप खुश आहे. कारण सत्याने आई म्हणून एक शब्द हाका मारली आईला, तर आईच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे. कारण इथल्या दिवसाचं ते म्हातारा होता ना, तो फक्त आपला लेख होता, असं त्या आता सत्याच्या आईला समजलेलं आहे. कारण मित्रांनो, सत्याला माहिती नव्हतं, सत्याच्या आईला आणि त्याला माहिती नव्हतं ना सत्य जिवंत आहे म्हणून, सत्याच्या बहिणीला, सत्याच्या भावाला आणि चित्रकार काकांना माहिती नव्हतं ना. फक्त इन्स्पेक्टर मंजूला माहिती होतं की सत्य जिवंत आहे. तर मित्रांनो, आता सर्व फॅमिलीला कळलेलं आहे की सत्य आता जिवंत आहे. तर आता सत्याला आणि मंजूला मंजूची हळद म्हणजे सत्याची हळद उष्टी आता मंजूला सुद्धा लागलेली आहे. तर मित्रांनो, आता या दोघांचं लग्न आज रात्री पार पडणार, शांततेत पार पडणार. आणि आर्यनला बी सुद्धा आता आज रात्री इन्स्पेक्टर मंजू अटक करणार आणि स्टेशनला न घेऊन जाताना बाहेर दुसऱ्याकडे नेणार आणि त्याला त्याला समजून सांगणार की अरे बाबा, असं करू नको की मी तुझं आयुष्य बर्बाद करत नाही, कारण तुझ्यावरती केस झाली तर तुझं आयुष्य बर्बाद होईल, असं इन्स्पेक्टर मंजू आपल्या आर्यनला समजून सांगणार. तर आर्यनना समजलं, आर्यनच्या डोक्यात बसलं तर बरं आहे, नाहीतर बादमध्ये आर्यनवरती सुद्धा केस होऊ शकते. कारण आता इन्स्पेक्टर मंजू आणि आर्यन हे सर्व अटक करून गेलेलं आहे. सत्य आणि मंजू डबल आता नवीन वळणाने म्हणजे नवीन याच्यात. तर मित्रांनो, नवीन संसार सुरू होत आहे त्यांचा. तर त्यांचा संसार आता पुन्हा एकदा त्यांचं लग्न होत आहे. कारण आता सत्याच्या आईला म्हणजे एका आईला एक लेक भेटला, एका बापाला एक लेक भेटला आणि एका भावाला भाऊ भेटला आणि बहिणीला भाऊ भेटला. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या